शेतकऱ्यांसाठी खुशखबर. नमो शेतकरी 8वा हप्ता लवकरच जमा. लाभार्थी यादी कशी तपासायची? होय, नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता लवकरच मिळण्याचे संकेत या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. त्यापूर्वी 9 मार्च 2026 रोजी नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गतचा 2 महत्त्वपूर्ण जी.आर. आलेले आहेत. आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला तुमचं बेनिफिशरी स्टेटस आणि लाभार्थी यादीमध्ये नाव आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला नमो शेतकरीच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे. याच्यावरती गेल्यानंतर इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नमो शेतकरी महासन्मान निधीची अधिकृत वेबसाईट ही ओपन होईल. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. तर या ठिकाणी अबाउट आहे, लेटर, सर्क्युलर आहे. तर याच्यामध्ये आतापर्यंत किती जी.आर. आलेले आहेत? पहिला, दुसरा, 5वा, 6वा, 7वा, 7व्या हप्त्यापर्यंतचे जी.आर. याच्यामध्ये ॲड करण्यात आलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही पहिल्या जी.आर.पासून पाहू शकता. त्याच्यानंतर इथं गाईडलाईन्स आहे, कॉन्टॅक्ट नंबर आहे. या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्टसुद्धा करू शकता. काही तुम्हाला अडचणी असल्यास कॉन्टॅक्ट यूएसवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हा पेज असा उघडेल. कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेले आहे. त्याच्यानंतर वेबसाईट आहे, ईमेल ॲड्रेस आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बाजूला गेल्यानंतर तुम्हाला लॉग इन बेनिफिशरी स्टेटसचं एक ऑप्शन पाहायला मिळणार आहे. याच्यावरती तुम्हाला तुमचं बेनिफिशरी स्टेटस पाहता येणार आहे. तुम्हाला हप्ता मिळणार का? काही तफावत आहे का? तर हे जे आहेत हे आधारच्या बेसिकवर तुम्हाला या ठिकाणी आतमध्ये एंट्री करता येणार आहे. OTPच्या मार्फत किंवा आधार रजिस्टर मोबाईल नंबर असेल तर तो, किंवा आधार नंबर असेल तर आधार नंबरच्या आधारे तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावरती OTP येईल. त्याच्यामार्फत तुम्ही तुमचं बेनिफिशरी स्टेटस पाहू शकता. त्याच्यानंतर या ठिकाणी एक फंड ट्रान्सफर एरर कोडचं एक ऑप्शन आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता की तुमचा हप्ता कशामुळे थकला आहे, किंवा आधार सीडिंग नाही का, काही अडचण आहे का, संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. 19 ऑप्शन याच्यामध्ये दिलेले आहेत. तर आता आपण काय करूया, हे जे आहे इंग्लिशमध्ये आहे, याला आपण आता मराठीमध्ये ट्रान्सलेट करूया, जेणेकरून आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित वाचता येईल. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, साईडला जायचं आहे. 3 कर्सर तुम्हाला दिसतील. जे काही तुमचं गुगल क्रोम असेल, फायरबॉक्स असेल तर त्याच्यावरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. आणि त्याच्या आतमध्ये तुम्हाला काय होईल की तुमची जी लँग्वेज आहे ती लँग्वेज तुम्हाला या ठिकाणी मराठी करता येणार आहे. आता मी मराठी या ठिकाणी केलेली आहे. तर या ठिकाणी संपूर्ण वितरित न झालेल्या निधीचा एरर कोड, म्हणजे काही कारणास्तव काय होतं शेतकरी बांधवांनो, हप्ता भेटत नाही, त्याच्या अडचणी काय आहेत आपल्याला माहीत नसतात. तर या ठिकाणी 19 अडचणी आणि त्याचं सोल्युशनसुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, ही वेबसाईट जर मराठीमध्ये आपण ट्रान्सलेट केली तर अशा प्रकारे तुम्हाला दिसेल. पूर्ण माहिती, लाभार्थी तिथी, वितरित न झालेल्या निधीचे एरर कोड, लॉग इन, ऑनलाईन परतावा. नमो शेतकरी महासन्मान निधीची ही अधिकृत वेबसाईट आहे. याच वेबसाईटला आपल्याला व्हिजिट करायचे आहे. आता आपल्याला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये लाभार्थी यादी पाहायचा आहे. तर जे शेतकरी PM किसान योजनेसाठी पात्र आहेत तेच नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 8व्या हप्त्यासाठी सुद्धा पात्र आहेत. तर लाभार्थी यादी तुम्हाला याच वेबसाईटवरती पाहायला मिळणार आहे. सर्वप्रथम तुम्ही काय करा, pmkisan.government.in या अधिकृत संकेतस्थळाला तुम्हाला या ठिकाणी भेट द्यायची आहे. भेट दिल्यानंतर हा पेज पहिल्यांदा ओपन झाल्यावर तुम्हाला अशा प्रकारे दिसेल. तर तुम्हाला काय करायचं, हळूहळू मोबाईलवरती किंवा स्क्रीनवरती तुम्ही करत असाल तर स्क्रोल करायचं. स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला फार्मर कॉर्नरचं एक ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसेल. आणि खालच्या साईडला जी बेनिफिशरी लिस्ट आहे हीच तुमची नमो शेतकरी महासन्मान निधीची यादी आहे. बेनिफिशरी लिस्ट आणि PM किसान योजनेची सुद्धा हीच लिस्ट आहे. तर बेनिफिशरी लिस्टवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी असा पेज उघडेल. स्टेट टाका, डिस्ट्रिक्ट टाका, सब डिस्ट्रिक्ट टाका, ब्लॉक तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे आणि विलेज तुम्हाला तुमचं गाव या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे. त्याच्यानंतर गेट रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर शेतकऱ्यांची नावं, तुमच्या गावातील शेतकऱ्यांची पूर्ण यादी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. ही जी यादी आहे PM किसान सन्मान निधीची,
तीच यादी नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 8व्या हप्त्यासाठी ग्राह्य धरली जाणार आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी हे अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.